नमस्कार मंडळी, मी रोहन आणि रोहन ब्लॉग 06 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण सर्वजण गावाला जात आहोत. हे सर्व सेल्फी वगैरे काढत आहेत. 5 गाड्या आहेत आणि 10 जण आहोत. प्रत्येक गाडीवर दोघं मस्तपैकी एन्जॉय करत चाललेले आहेत. सेल्फी बिल्फी काढत आहेत. सर्वजण एन्जॉय करत आहेत. हा विठोबा, राहुल, राकेश, हेमंत, भूषण सर्वजण एन्जॉय. रात्रीचा प्रवास आणि मित्रांसोबत प्रवास हा करणं म्हणजे हा एक मेन कारण की आनंद आपल्याला घेता येतो आणि एन्जॉयमेंट करतात. आणि हे आपल्याजवळ आज नवीन MT आलेली आहे राकेशची. सध्या तरी गावात जाईपर्यंत माझ्या हातात आहे. हे चला निघू दे. एन्जॉयमेंट करत चाललेलो आहोत गावाला. 5 गाड्या, एक बुलेट, एक रायडर, एक अँटॉर्क, एक सुझुकीची एक्सेस आणि ही नवीन MT-15. चला आता सर्वजण तयारी करतात. गाव आता हे आपल्या समोर येत आहेत गणेश आणि हेमंत, नंतरला राकेश आणि सूरज, नंतरला विठोबा आणि राहुल, त्याच्यानंतरला दीपेश आणि भूषण. आणि आता आमची गाडी शेवटला सोडणार आहोत, मी आणि प्रणित. आणि आपल्याकडे सध्या तरी नवीन गाडी आहे राकेशची MT-15. चला आपण पण निघूया. ते सर्वजण ऑलरेडी पुढे निघून गेलेले आहेत. सर्वजण आपल्या पुढे गेलेले आहेत. ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि इथं नाही मला आपले थांबलेले आहेत. रात्रीचे हे सध्या मीटर बंद आहे राकेशची नवीन गाडी असल्यामुळे. आणि त्यांनी गाडी घेतल्यापासून सुरुवातीपासून माझ्या हातात दिलेले आहे आणि पूर्णपणे आता गावी जाईपर्यंत माझ्याच हातात राहणार आहे. शोरूम वाल्याने सांगितलंय जोपर्यंत मीटर चालू करत नाही तोपर्यंत 50-60 हिशोबाने चालवा, कारण की जास्त पण काय प्रॉब्लेम नको नंतरला ॲव्हरेजला त्याच्यासाठी. आणि हे शिवर्धन डेपूचे आहे आपले सर्व जोडीदार पुढे निघून गेलेले आहेत. आपण पाठीमागे राहिलो. कुठं गेलेत काय माहिती. आता नाश्ता कुठं नागुटण्याला करायचा चाललाय विचार. हॉटेल पॅरिस काहीतरी आहे काय माहिती मला पण. इथं बस स्टॉप म्हणजे बसवाला थांबण्याचं मोठं कारण म्हणजे बस स्टॉप म्हणजे बसवाल्यानं फ्रीमध्ये जेवण असतो. त्याचा फायदा काय होतो, त्यांचा फायदा होतो. प्लस जे ते कसं गिराईक जोडून देतात, कारण प्रत्येक ड्रायव्हर आपल्या तिथंच थांबवायला जातो गाडी. म्हणजे कसं ते एक पद्धतशीर गेम खेळलाय की चला आपलं थोडस जेवण भले हे जाईल, एक्स्ट्रा जाईल बिना पैसे, पण आपलं एक टेन्शन नाही. म्हणजे गिराईक येतच राहणार, गिराईक आपलं थांबणार नाही. हा एक त्यांनी डोकं मस्त चालवला. बिझनेस करतो ना, बिझनेस मध्ये जितका पैसा गरजेचा आहे तितकंच डोकं सुद्धा वापरावं लागतं. आता आपले सर्व जोडीदार कुठं गेलेत काय माहिती. चला आता आपण त्याला भेटूया, त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला परत स्टार्ट करूया. मला वाटतं ते आपल्या भरपूर पुढे गेलेत आणि आज ट्रॅफिक आपल्याला म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षा थोडस कमीच भेटलंय. बाहेरनं नाही गाडी काढणार रे, नवीन गाडी आहे. आज माझ्या अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात ट्रॅफिक भेटलंय. मला वाटलं भेटेल भरपूर, काय सांगता येत नाही. आपल्या इंदापूरच्या तिथं भेटू पण शकतो, कारण की ज्या प्रकारे हा कसा चांगला रस्ता मोकला आहे त्याच्यामुळे काय नाही. पण जसं जसं आपल्या तिकडं आवल रस्ता येईल, म्हणजे माणगाव साईडला कसं एकदम गच्च रस्ता आहे, त्याचं प्रमाण हा इंदापूर आणि माणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक साचतो. आता आपले गाडीवाले कुठून काढतात, 5 गाड्या आहेत. मग आता
नागुटण्यातनं काढते की इंदापूर मार्गे. शक्यतो इंदापूर मार्गे गेलो तरच बरं होईल, कारण की इकडून जाऊन अंधार असणार आहे ना, आणि विनाकारण काय हे नको. घरातले पण आपला विचार करणार कधी पोहोचलेत कधी ना, आणि त्या रस्त्याने जरा गच्च जंगल असल्यामुळे शक्यतो नाही जाऊ देत घरातले रात्रीचे, आणि नाहीच जाणार. मी पण सांगेन त्यांना आपण इंदापूर मार्गे जाऊया, तो मार्ग बरा पडतो, थोडा टाइमपास होईल, एन्जॉयमेंट होईल. असे ग्रुपने मित्र असले ना, पण हा एक कारण असतो जो आपल्याला एन्जॉयमेंट नीट करता येतं. नाही तर कसं, ज्या वेळेला आपण दोघंच म्हणजे आपली एक सिंगल बाईक असतं, त्यावेळेला काय होतं की आपण शांत शांतपणे आपला ब्लॉग बनवत जातो. पण जर मित्र सोबत असतील तर थोडी एक एन्जॉयमेंट, म्हणजे कोण अलग ऍक्टिंग करतोय, कोण दुसराच काय करतोय, एक तिसराच वेगळा काय करतोय, अशा प्रकारे असतो. हा भलेही थोडा उशीर होतो आपल्याला जाण्यासाठी, पण ती एन्जॉयमेंट खाली मित्रांच्यात भेटू शकतं. आणि आता आपण पोचलेलो पेन. आता गाडी आपल्याला सर्वजण आपल्या पुढे भरपूर निघून गेले वाटतं, असतील म्हणजे जवळपास म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर असतील. आपल्याला गाडी पण स्लो चालू होते ना, नाही तर त्या गाड्या त्याच्यात फक्त एक बुलेट सोडली तर ह्याच्यापेक्षा सर्व कमी सीसीचे आहेत, म्हणजे एक्सेस, अँटॉर्क 125, रायडर 125. ऍक्च्युली रायडर आपली गाडी आहे, तर ज्याची ही गाडी आहे राकेशनी आज नवीन गाडी घेतली, त्याला खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि असाच नीट प्रवास करत राहू. आणि ती एक माझी गाडी, तो बोलतो गाडी घेतल्यापासून त्याने माझ्याच हातात दिली. खाली एकदा बर्थडे मित्रांच्या याच्यात घेऊन गेला, नाही तर मग गाडी माझ्या जवळच आहे. मला पहिले बोलला पनवेल पर्यंत घे, पण पनवेल नंतर सुद्धा त्यांनी नाही, बोलतं तूच गाडी घे. ठीक आहे चालेल. आणि 5 गाड्या आणि 10 जण एक एन्जॉयमेंट करत जाणार आहोत. आता सर्वजण नाश्ता करायला नागुटण्याचं तिथं हॉटेल आहे छोटस, मला नाव तर नाही माहिती, पण तिथली मिसळ वगैरे काय खाल ना, चव एक नंबर आहे, अप्रतिम. मी कधी पण मुंबईला यायचो किंवा गावी जायचं असो, ज्या वेळेला म्हणजे भूक लागते ना आपल्याला, जर चिकन वगैरे खायचं नसेल, व्हेज मध्ये खायचं असेल, तर तिथं मिसळ वगैरे सर्व मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्हेज नॉन व्हेज सर्व भेटतो. आणि पोट भरून खावं एखाद्या माणसाने, असं वाटणार की 50-60 रुपये वाया गेले असे वाटणार नाही. सो असो, हा कोण दापोलीकर, दापोलीची गाडी आहे. आज सर्वजण निघाले असतील, आज शनिवार रात्र, म्हणजे आता आपला हा मीटर चालत नाही ऍक्च्युली, नाही तर आता वाजले असेल तरी पण 1, 1:15 वाजलाय रात्रीचा. इथं टाइम दाखवला. आपल्या गाडीला कसं सर्व मीटर वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे काय नाही. मला वाटलं काय आपले थांबलेत ग्रुपवाले, चला ते पण कुठं गेलेत, गायब झाले काय माहिती. आता ते डायरेक्ट तिथंच थांबणार नागुटणे फाट्यावर, जो नाश्ता करणार आहोत तिथं बघूया भेटले तर, नाही तर आपला जो प्रवास आहे तो आपण कंटिन्यू करत राहू.